नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजलीला खूप त्रास झालेला असतो. अर्णव आणि राकेशमध्ये जे मारामारी होत असते त्यामुळे तिला धक्काच बसलेला असतो. ती रडत असते. त्यावेळेला आता हे सगळं काय आहे मला खरंच कळत नाहीये असं ती बोलत रडत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताई, तुम्हाला माहिती नाहीये, तुमची ना गलतफहमी झाली आहे. काय घडलंय हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे. तेव्हा मग अंजली म्हणते की मग सांग ना, काय घडलंय? असं काय झालंय ज्यामुळे तू माझ्यासोबत अशी वागली आहेस? म्हणजे चिंटू असा वागलाय. बोल ना, काय झालंय? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की ताई, तुम्हाला माहिती नाही आहे, पण मला तुमच्या रूममध्ये हे चेकबुक सापडलं. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की मग काय? बोला ना ईश्वरीजी, हे चेकबुक सापडलं, मग त्याचं काय झालं? बोला लवकर. बघितलं अंजली, या इतक्याशा चेकबुकवरून यांनी माझ्यावर किती मोठा आरोप लावलाय. अगं, या अर्णवला असं वाटतंय की हे चेकबुक मी घेऊन काहीतरी याच्या कंपनीमध्ये अफरातफर करेन असं. याला असं वाटूच कसं शकलं? मला कळत नाहीये. इतकं सगळं होऊनही हा अजूनही माझ्यावर अविश्वासच दाखवतोय, हे मला काही पटत नाहीये. या चेकबुकवरून इतकं काय लक्षात येते? मला हे चेकबुक सापडलं म्हणून किती बोलला तो. अगं अंजली, खरंच मला ना या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. बरं, मी आता तुम्हाला सांगतो की बघा, उघडा ना हे चेकबुक, याच्यामध्ये काय असेल ते बघा. तेव्हा आता तो चेकबुक ओढायला सांगतो आणि म्हणतो की बघा, काय याच्यामध्ये बघा. बघ, काय चेक आहे ते? कॅन्सल. सगळे कॅन्सल चेक आहेत याच्यामध्ये. बघून घ्या. तेव्हा मग अंजली ते बघत असते आणि तिला आणखी वाईट वाटतं. तेव्हा राकेश म्हणतो की बघ अंजली, तुझ्या समाधानासाठी तरी बघून घे. म्हणजे तुझ्या नवऱ्यावर कोणी उद्या आरोप लावायला नको, त्यासाठी दाखवतोय. हे बघा आजी, तुम्ही पण बघून घ्या. यामधले सगळे चेक हे कॅन्सल्ड केलेले आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल की मी चुकलोय, तर बघा तुम्ही पण. म्हणजे हे सगळे इतके चेक कॅन्सल करूनही जर अर्णव माझ्यावर विश्वास ठेवत नसेल, तर काय फायदा आहे ना या सगळ्याचा? म्हणजे मी हे चेक कॅन्सल केले कारण की मला वाटत होतं की अर्णव कुठेही अडकू नये, त्याचा पैसा कुठेही जाऊ नये, त्यामुळे मी हे सगळं केले. मला भेटले तसे मी चेक कॅन्सल करून टाकले. अगं अंजली, तुला सांगतो, मी सकाळी निघत होतो गं घाईघाईमध्ये. एका ठिकाणी एक क्लायंट माझी वाट बघत होता आणि मी घाईघाईत निघालो ना, तेव्हा मला हे बाहेर अंगणामध्ये हे पडलेलं दिसलं, हे चेकबुक. तेव्हा अंजली म्हणते की काय बाहेर पडलेलं? तेव्हा तो म्हणतो की हो, बाहेर पडलं होतं हे चेकबुक गं. आणि इथून बाहेरून मी म्हटलं की कोणीही याचा दुरुपयोग करू शकतो ना, बाहेरचा माणूस. त्यामुळे आपल्या कंपनीचं चेकबुक आहे. मी उचललं आणि फक्त कोणाकडे देऊ तर मला कोणी दिसेना, ना अर्णव ना बाकी कोणी दिसत नव्हतं. तू पण देवळात गेली होतीस आणि त्यामुळे मी ते चेकबुक हे आता विचार करून करून आपल्या कपाटात असं वरचेवर ठेवलं होतं गं. पण त्यावर बघ ना किती आरोप केले गेले माझ्यावर. आणि या सगळ्यामध्ये मला खूप वाईट वाटतंय की माझ्यावर इतके मोठे आरोप आज अर्णवने केले. म्हणजे मी इतकं सगळं चांगलं करतोय, जी व्यक्ती हे सगळं चांगलं बघायला जाते त्याच्यावरतीच आरोप केलेत, याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा मग आता अंजली म्हणते की चिंटू, का वागलास रे तू असं? खरंच मला याचा खूप पश्चाताप होतोय की तू असं का वागला असेल यांच्याशी. अरे, जो माणूस तुमची इतकी विचार करतो, या घराला जपतो, जावयासारखी नाही तर मुलासारखी या घराला माया लावतो, पण तुम्ही मात्र असं का वागताय? मला खरंच चिंटू माहीत नव्हतं की तुझ्या मनात यांच्याविषयी इतका कडवटपणा असेल आणि त्रास होतो या सगळ्याचा मला. आता अंजलीच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नसतात. ती म्हणते की नाही, मला खरंच खूप वाईट वाटतंय, खूप त्रास होतो या सगळ्याचा. तेव्हा आजी म्हणते की हे बघ अंजली, प्लीज शांत हो. तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, कारण की तुझ्या पोटात एक जीव वाढतोय. जर त्याला काही त्रास झाला तर मग चुकीचं आहे. त्यामुळे तू असं काहीही त्रास करून घेऊ नकोस, समजलं? त्यावेळेला आता लगेचच अर्णव म्हणतो की पण असं म्हटल्यावर आता आजी म्हणते की अर्णव, तू आता शांत बस. हे बघ, जर गैरसमज झालाय तर तो मिटवायलाही हवा. आणि जर अर्णव तुझी उगीचच नको ती बोलणी असतील तर ते कशाला ऐकून घ्यायची. त्यामुळे आता मला असं वाटतंय की तू चिंटू या सगळ्यामध्ये माफी मागायचीस आणि चिंटू मागेल माफी. जर तो चुकलाय तर त्याला माफी मागायला कोणताही कमीपणा नसू नये. त्यामुळे आता तो म्हणतो की ताई, खरंच मी मागतो माफी. तर आजी म्हणते की जावई बापूंची माफी माग. तेव्हा तो म्हणतो की जिजू, आय एम सॉरी. तेव्हा लगेच राकेश बोलायला लागतो की हे बघ, अरे माझी नको माफी मागूस रे अर्णव. तू माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणाला हर्ट केलं असशील तर ते तुझ्या ताईला, अंजलीला तू खूप हर्ट केलं आहेस. त्या बिचारीला याचं खूप वाईट वाटलं आहे. त्यामुळे तू तिची माफी माग हवं तर, माझी काही माफी मागू नको. तेव्हा मग अर्णव म्हणतो की लिसन ताई, खरंच मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच ताई, सॉरी.
असं आता अंजलीला देखील तो बोलून दाखवतो आणि त्याचमुळे अंजली आता पुढे काहीही बोलून दाखवत नाही. ती गप्प बसलेली असते. त्याच वेळेला आता इथे हे सगळं होत असताना ती बाजूला निघून जाते आणि अर्णवशी ती काही शब्द देखील बोलत नाही. आणि ती निघून गेल्यानंतर आता राकेश मुद्दाम तिला हळूहळू घेऊन जाण्याचे नाटक करतो. आजी देखील तिथे उभी राहत नाही आणि ईश्वरीला कळतं की अर्णवला या सगळ्याचं खूप वाईट वाटलं असणार आहे. त्यामुळे ती आजूबाजूला बघते आणि नंतर अर्णवला कुठल्याही प्रकारचा ती आवाज देत नाही. नंतर अंजली निघून गेल्यानंतर आपल्या रूममध्ये येऊन बसते, कारण तिला खूप हर्ट झालेलं असतं. सगळ्या गोष्टींचे विचार सारखे सारखे तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात. तेवढ्यातच आता मामी त्या रागावर खतपाणी घालण्यासाठी तिथे येते. ती म्हणते की हे सगळं काय अंजली, मला ना हे सगळं अजिबात आवडलेलं नाही आहे, समजलं. आपला चिंटू असा कधी वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अर्णव खरं तर आहे रागीट, परंतु त्याच्या रागाची सीमा ही काही वेगळीच झाली आजची. म्हणजे हा असा कसा जावई बापूंवर आरोप करू लागला. म्हणजे जावई बापू यांनी घराला किती आधार दिला हे आपल्यालाही माहीत आहे. मग अशा माणसाविषयी या अर्णवने असा का विचार करायचा ना, मला खरंच कळत नाही. मी तर म्हणते अंजली, तू ना त्याच्याशी बोलूच नको, कारण की हे सगळं जे काही घडलंय ना त्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत असेल, ठीक आहे, परंतु हे असं वागणं हे योग्य नाही आहे. मला तरी वाटतंय की अर्णव ना खूप चुकतो. रागात कधी कधी त्याला काय बोलायचं ते कळत नाही. आणि अंजली, तू तर अगदी लहानपणापासून त्याच्यासोबत आहेस, त्याच्या अगदी सुखात दुखात प्रत्येक गोष्टीत त्याच्याबरोबर आहे. मग तुला हर्ट कसं काय करू शकतो तो? त्यावेळेला लगेचच मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, तू इथे आली आहेस ते त्या अंजलीचं सांत्वन करण्यासाठी, बरोबर ना? मग तू तिच्या त्या दुःखामध्ये आणखी आग का होतेस मला कळत नाही आहे. त्यामुळे जे करायला आलीस ना तेच कर, समजलं. उगीचच नको त्या गोष्टी बोलून दाखवू नको. तेव्हा वल्लरी म्हणते की हेच तर आहे ना माझ्यात आणि तुमच्यात फरक. मला जे काही वाटतं ना ते मी अगदी धडाक्याने बोलून टाकते. माझ्या मनात जे काही असेल ते मी आतमध्ये ठेवत नाही. परंतु तुमचं तसं नाही आहे. मला तुमच्या लोकांसारखं ना असं गुळूमुळू बोलणं जमत नाही, ते गोडगोड बोलणं जमत नाही. जे आहे ते आहे, स्पष्ट मी तोंडावर बोलते. भले कोणाचीही चूक असोच चालेल, परंतु मला तोंडावर बोलण्याची सवय आहे. आणि जावई बापूंबद्दल ते जे काही वागलंय ना त्यामुळे मला खरंच खूप राग आलाय. तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो की हो का, असं आहे तर. तेव्हा लगेचच त्यावर राकेश बोलतो की खरंच थँक्यू, तुम्ही माझा विचार केलात मामी. मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की अर्णव माझ्यासोबत असं वागू शकेल. त्याला असं काही वाटू शकतं हा मी विचारच केला नव्हता. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ अंजली, ते काही असू दे, तू प्लीज शांत हो. मला माहिती आहे की तुला काय त्रास वाटत असेल, पण प्लीज अर्णवची पण काहीतरी बाजू असेल ना, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि अर्णव तोही असा कधी रागत नाहीच असतो. माहिती आहे ना तुम्हाला, तो प्रत्येक वेळेला किती सांभाळून घेतो. परंतु जर त्याला काही चुकीचं आढळलं तर तो शांत बसत नाही, तो लगेच रिॲक्शन देतो. त्यामुळे आपल्याला त्यालाही समजून घेतलं पाहिजे. मामा म्हणतो की हो, हे सगळ्या गोष्टी शांतपणे हाताळायला हव्यात. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की मामा, मी तुम्हाला बोलतच नाही आहे की हे सगळ्यात अर्णवची चुकी आहे, पण प्लीज मला असं वाटतं की त्याने जरा यावेळेला खूपच जास्त चुकीचं वागणं केलं. तेव्हा मात्र अंजलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. राकेश म्हणतो की बघितलं मामा, अंजलीला किती वाईट वाटलंय त्याचं. अंजली किती विचार करते अर्णवचा, पण तो तो मात्र त्याला काहीच वाटत नाही आहे. अंजलीच्या अशा अवस्थेमध्ये त्याने अंजलीच्या डोळ्यात पाणी आणलं. हे खूप चुकीचं वाटतंय मला आणि यासाठी मी कधीच माफ करू शकत नाही त्याला. तेव्हा त्याचे हे भले मोठे डायलॉग ऐकून मामा त्याच्याकडे रागानेच अगदी बघत असतो. अर्णव रूममध्ये असतो आणि त्याला आता काय करायचं काहीच कळत नसतं. तेवढ्यातच ईश्वरी येते. ईश्वरी बघत असते की अर्णवला खरंच खूप त्रास होतोय. त्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं आहे. त्यामुळे आता ईश्वरी अर्णवजवळ येऊन त्याच्या बाजूला बसून त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला ती म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्यामुळे खूपच वाईट वाटलंय, हो ना? या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यासाठी खूप अडकून गेलेल्या आहेत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. अंजली ताईची बाजू काय आहे. जर तुम्ही अंजली ताईची बाजू समजून घेतली ना तर कदाचित त्याचा तुम्हाला कमी त्रास होईल. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, मला तुला समजवण्याची काहीही गरज नाही किंवा मला तुझं ऐकण्याची काही गरज नाही, समजलं. त्यामुळे आता काही झालं तरीही मी तुला काहीही विचारणार नाही आहे. आणि ईश्वरी म्हणते की सर प्लीज असं करू नका. म्हणजे तुमच्या मनात जे आहे ना ते मन मोकळं करून व्हा, नाहीतर खूप वाईट वाटेल तुम्हाला. तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं हलकं करून टाका, मला सांगा सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, शांत बस. ज्या मुलीने मला आयुष्यात इतका मोठा त्रास दिला आहे त्या मुलीला मी माझ्या आयुष्यातलं दुःख एक्सप्लेन करू त्याची काहीच गरज वाटत नाही मला, समजलं.
जेव्हापासून मला ते सगळं समजलं ना, तेव्हापासूनच माझं आयुष्य खूप बेकार होऊन गेले. आणि अशा मुलीला मी माझं दुःख एक्सप्लेन करण्याची काय गरज आहे? खरंच तू आणि तो दोघंजणं राकेश, दोघंही माझ्या आयुष्याला लागलेली कुठल्या गोष्टी आहात काय माहिती. दोघंही खोटारडेपणाने वागता माझ्याशी. मला ना या सगळ्याचा खूपच आता राग येत चाललेला आहे. अर्णव म्हणतो, की "खरं तर या सगळ्याचा त्रास तुझ्यामुळे होतोय. तू आणि तो राकेश खरंच मला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटतंय. पण ठीक आहे, मी माझ्या गोष्टी माझ्या परीने करू शकतो. मला कोणालाही एक्सप्लेन करण्याची आता काहीच गरज नाही, समजलं? त्यामुळे यू बेटर स्टे अवे," असं तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला आता इथे राकेशची नाटकं मात्र सुरूच असतात. तो म्हणतो, की "मामा, ठीक आहे, मी प्रत्येक वेळेला अर्णवला समजून घेतलं, परंतु आज त्याने कहरच केला. त्याने आज चक्क माझ्यावर हा चोरीचा आळ टाकला. त्यामुळे मला हे सगळं सहन नाही झालं. मी हे सगळं अजिबातच सहन करू शकत नाही." आणि अंजलीला पण माहिती आहे हे सगळं मी कसा वागतो ते. अरे, ज्या गोरगरिबांना मी पैशांसाठी मदत करत असतो आणि बाहेर कसल्याही मोबदल्याचा विचार करत नाही, तेव्हा मी मी घरात तसा कसा विचार करणार? याचाही जरा अर्णवला विचार आला पाहिजे होता ना. तेव्हा अंजली म्हणते, की "नाही, काही झालं तरी ना, मी नाही या गोष्टी टॉलरेट करू शकत. घरात हे आहेत, तर त्यांचा मान, जावयाचा मान हा त्यांना मिळालाच पाहिजे, हे नक्की. त्यामुळे मी अजिबातच चिंटूला या बाबतीत तरी माफ करू शकत नाही. त्याचं ऐकू शकणार नाही मी." तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, की "अंजली, तू जे काही बोलतेस ना, ते तुझं म्हणणं मला अगदी पटतंय, अगदी योग्य आहे. पण चिंटूच्या बाबतीत जरा विचार कर ना गं. तू त्याची मोठी बहीण आहेस, बरोबर ना? मग तो असं वागला, त्यामुळे त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे किंवा तो असं का वागला, या बाबतीत आपण यामागची गोष्ट समजून घ्यायला हवी ना. आपण एकत्र त्याला दोष देत चाललो, परंतु नक्की सगळं काय घडलं असेल, कशा बाबतीत असेल, या सगळ्या गोष्टींचं शोधाशोध आपण केलीच पाहिजे, बरोबर ना? त्यावेळेला मग आता अंजली म्हणते, की "आजी, मला ना खरंच खूप वाईट वाटलंय." तेव्हा आजी म्हणते, की "हो, कोणाला दुःख झालंय? सगळ्यांचं तेच झालेलं आहे, परंतु प्लीज तू या बाबतीत चुकीचं करू नकोस. तू चिंटूची मोठी बहीण आहेस, त्यामुळे तुला त्याच्यावर चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण प्लीज त्याला समजूनही घे. त्याचं असं का वागणं झालं असेल यामागचं तू जरा सत्य देखील समजून घे." तेव्हा मामा म्हणत असतो, की "हो, मलाही तेच वाटतंय अंजली, ही गोष्ट ना फार ताणून न धरता या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत. जर चिंटू तुझी माफी मागत असेल, तर प्लीज या गोष्टी तू ताणू नकोस." तेव्हा वल्लरी म्हणते, की "पण हे सगळं करणं मुळात चुकीचंच होतं ना. अर्णव असा वागूच कसा शकला? त्याला माहिती आहे ना, की त्याची ताई आणि त्याचे जिजू कसे आहेत ते. मग तो असा का वागला?" तेव्हा वल्लरीचा राग मात्र मामाला खूप येत असतो. तेव्हा अंजलीला आजी समजवते, की "तू प्लीज राग टाक आणि मग चिंटूला तू प्लीज समजून घे." तेव्हा आता वल्लरी मात्र हे सगळं गप्पपणे बघत असते आणि मुद्दामच अर्णवच्या बाबतीत भडकून देत असते. नंतर आता ईश्वरी म्हणते, की "सर, तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे बोलून घ्या. तुम्हाला माझी जी काही बुराई करायची आहे, माझ्याबद्दल अनशण बोलायचं आहे, माझ्यावर आरोप लावायचे आहेत ना, ते तुम्ही लावून घ्या. पण एक गोष्ट नक्की, की याने काही सत्य बदलणार नाही आहे. सत्य हेच आहे, की अंजलीताईचं आणि तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे की नाही. आणि यावेळेला अंजलीताईची हालत नाजूक आहे, त्यामुळे आपण त्यांना सत्य टाळणं सांगितलं. तुम्ही स्वतः तसं मला सांगितलं होतं." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मग करू काय मी आता?" त्या राकेशने ताईसमोर मला उघडं पाडलं होतं. त्याने स्वतःची चूक असूनही बघितलं ना, स्वतःला कसं कव्हर अप करून घेतलं. मग मी काय करायचं मलाच कळत नाहीये. त्यावेळेला आता अर्णवला ती समजवते, की "हे बघा अर्णव सर, सध्या तरी आपल्याला ताईची अवस्था अशी आहे, त्यामुळे काहीही रिस्क घेता येत नाही. त्याच्याबद्दल काही सत्य सांगता येणार नाही. परंतु अर्णव सर, आपण या सगळ्या गोष्टी नक्कीच बाहेर पाडू शकतो. आता तरी आपल्याला त्या राकेशचं खरं सत्य काय आहे ते समजलंय ना, आणि ताईलाही तशी थोडीफार गोष्ट समजली. त्यामुळे तुम्ही आता प्लीज चिंता करू नका. आपण कोणत्याही प्रकारे ताईला सत्य समजवण्याचा प्रयत्न करू ना. त्यांना समजावू आपण. तुम्ही मनातल्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाका. हे सगळं आपण त्यांना समजावू." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "नाही, मला आता हे सगळं खरंच राग येतो या सगळ्याचा. या सगळ्या बाबतीत हा माणूस असा वागू शकतो. मी ताईला कसं समजावू? ताईच्या नजरेतून मी पूर्णपणे उतरून गेलोय, याचा त्याला खूप राग आलेला असतो." मग ईश्वरी समजावते, की "सर, थोडा वेळ द्या गोष्टीला. ताई नक्की समजून घेईल तुम्हाला." नंतर मग अंजली म्हणते, की "नाही आजी, मी खरंच चिंटूला यावेळेला नाही माफ करू शकत. मला याचा खूप त्रास होतोय. हे असं कसं वागू शकला चिंटू? मला खरंच त्रास वाटतोय याचा."
तेव्हा लगेच राकेश म्हणतो की बघितलं, या बिचारी अंजलीची काय हालत झाली आहे. ती बिचारी नुसती रडून रडून थकली आहे. तिच्या डोळ्यातले अश्रूच तेव्हापासून अजिबात थांबलेले नाही आहेत. नुसती रडतीये मगासपासून. अंजली, अगं नको रडूस, शांत हो प्लीज, आपल्या बाळाची तुला काळजी घ्यायची आहे, असं बोलून आता मुद्दामच तो तिला आणखीन इमोशनल ब्लॅकमेल करत असतो आणि गप्प बसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता मामाला मात्र त्याची ही सगळी नाटकं पाहून खूपच राग येत असतो. तेव्हा अंजली म्हणते की जे काही असेल ते असेल, पण आता माझा सगळ्यांसमोर एक निर्णय झाला आहे. तो म्हणजे की मी अजिबातच यांच्या बाबतीतला कुठल्याही प्रकारचा असा हलगर्जीपणा सहन करणार नाही. यांच्यावर कोणतेही आरोप लावले तरीही मी ते ऐकून घेणार नाही. तेव्हा मग आता राकेश हा कसा आहे हे ताईला कसं समजावं हे समजत नाही आहे, असं अर्णव बोलत असतो. सगळ्या बाजूने माझी कोंडी झाली आहे, करू तर काय असा विचार माझ्या मनामध्ये येतो. पण किती काही झालं तरीही मी राकेशच्या बाबतीतलं त्याचं हे वागणं अजिबात टॉलरेट करू शकणार नाही. आणि मला आता काही केल्या हे सगळं थांबवावं लागेल म्हणजे लागेलच. आणि मला ताईची मनधरणी करावीच लागेल. आणि ताई मला आता माफ करणार नाही, असं अर्णव बोलून निघून जातो. ईश्वरी म्हणते की आता मी काय करू. खरंच या बहिणी भावांचं नातं हे नजर लागण्यासारखं होतं, परंतु तो नीच राकेश मध्ये आल्यामुळे सगळी वाट लागून गेली, असं ईश्वरी आता विचार करते. नंतर नम्रता ही बाहेर असते आणि ती अजूनही रूमच्या बाहेर पडलेली नसते. त्याच वेळेला आता तिथे सुप्रिया येते आणि नम्रता तिचं पुन्हा पुन्हा काम चालू करते. तेव्हा सुप्रिया येऊन विचारते की नमू, अगं काय झालं, तू तुझ्या खोलीतच बसून आहेस सकाळपासून, रूमच्या बाहेर पडली नाहीस, काही झालं आहे का. तेव्हा ती म्हणते की आई, हे तू मला विचारतेस का की काय झालं म्हणून. तूच तर मला पाबंदी घालून ठेवली आहेस ना की बाहेर पडू नको म्हणून, म्हणजे मला क्लाउड किचनला जाण्याचीही बंदी घालून ठेवली आहेस तू. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं हा काय शब्द वापरतेस तू, पाबंदी वगैरे. तेव्हा मग नमू म्हणते की मग आई काय बोलणार मी, अगं तू मला सांगितलंस ना की अजिबात बाहेर जायचं नाही वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तू मला सांगून ठेवल्या, मग मी कशी बाहेर पडणार आहे. तर आता सुप्रिया म्हणते की अगं नमू असं काय बोलतेस तू, हे असं काय वागणं झालं आहे तुझं. तेव्हा ती म्हणते की आई, मला खरं तर हा प्रश्न तुला विचारायला हवा होता की हे काय वागतेस तू. मला ना तुझं वागणं आजकाल समजतच नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत आमची आई अशी कधीच नव्हती. ती आम्हाला कुठेही जाऊ नको अशी रोकठोक नाही करायची. पण आता आता मात्र आई तुझं वागणं पूर्णपणे बदललं आहे. पण त्यामागचं कारण काय आहे तेही तू मला सांगायला तयार नाही आहेस. मग मी नक्की समजायचं काय, सांग नाही मला. मी ह्या सगळ्या गोष्टी समजावते तुला, पण तरीही का नाही कळते तुला. आणि काल चक्क आकाश सर तुझ्याशी नीट बोलत होते, परंतु तरीही तू त्यांच्याशी नीट बोलली नाहीस. तुला त्यांच्याबद्दल राग दिसून आला मला. पण का का हे सगळं कशासाठी, सांग ना मला. अगं आमच्यात चांगली मैत्री आहे हे तुला माहिती आहे, आणि तरीही तू असं का वागते. आणि ते कोणी परके आहेत का गं. आणि त्या बाबतीत तू मला बाहेर जाण्याचीही बंदी घालून ठेवलीस, असं का केलंस आई माझ्या बाबतीत, ते मला जरा तू सांग. असं म्हटल्याबरोबर आता सुप्रिया ही विचार करायला लागते. पुढे तिला काय उत्तर द्यावं हे आता सुप्रियाला अजिबातच समजत नाही. ती म्हणते की हे बघ नमू, मी तुला सांगितलेलं आहे की वेळ आल्यावर मी तुला नक्कीच काही ते कळवेन, पण तू आता तोपर्यंत मात्र धीर धर. मी तुला आता तरी काहीही सांगू शकत नाही. तेव्हा नमू म्हणते की आई हेच आहे ना, हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त त्रास देते की तू मला काहीच सांगत नाही आहे. जर मला समजलं तर कदाचित त्या बाबतीत मी तुला मदत करू शकेन ना. पण नाही, तुला अजूनही मला सांगायचंच नाही आहे. ठीक आहे आई, राहू दे. तुला जेव्हा सांगायचं आहे ना तेव्हा तू सांग. पण मात्र या सगळ्यामुळे मला किती त्रास होतोय याचा तू विचार करतेस का? असं बोलून ती आता तिथून निघून जाते. आणि सुप्रिया मात्र आणखीनच टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की मला कळतंय की हिला बाहेर जाऊ देत नाही आहे, म्हणून हिला त्रास होतोय. नक्की आकाश आणि हिची मैत्री फक्त मैत्रीच आहे का, की खरंच आणखी पुढे काही होईल, असा विचार आता तिच्या डोक्यात येत असतो. ती म्हणते की मी या सगळ्या बाबतीत इशूशी बोलून घेते, म्हणजे नक्की सगळं काय आहे, म्हणजे या दोघांच्या मैत्रीबद्दल कानावर तिच्या घालायला हवं. तेव्हा मग ती ईश्वरीला फोन करते. इशू म्हणते की हां आई, अगं बोल. तेव्हा ती म्हणते की काय गं ईश्वरी, सगळं ठीक आहे ना तिकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सगळं ठीक आहे, खरं तर मी खीर बनवते. तेव्हा ती म्हणते की का गं अचानक खीर. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं आई, सगळं ठीक करायचं असेल घरात बिघडलेलं तर काहीतरी गोड करायलाच हवं ना. मग ती विचारते की नक्की काय झालंय. ईश्वरी म्हणते की हे बघ आई, तू फक्त ऐक, जास्त काहीही टेन्शन डोक्याला घेऊ नकोस. अगं अंजलीताई आणि अर्णव सरांमध्ये भांडण झालंय. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं त्या दोघांचं नातं किती गोड आहे आणि भांडण. तेव्हा मग ती म्हणते की मग काय असणार, राकेश नावासारखा नराधम इथे घरात असेल तर आणखी दुसरं काय होऊ शकतं.
त्याच्यामुळे सगळं घडलं आहे. आता ईश्वरी घडलेला सगळा प्रकार आईला सांगते आणि काय काय नेमकं घडलं आहे ते सगळं कळल्यावर सुप्रियालाही धक्का बसतो. ती म्हणते की बापरे, हे सगळं खूप भयंकर आहे गं इशू, आणि तू हे सगळं हँडल करतेस, कसं करतेस हे सगळं? आणि अर्णव तुझ्याशी बोलतोय का? तेव्हा ईश्वरी म्हणते की आई तसं ते मनापासून नाही बोलत आहे, परंतु मी माझ्या बाजूने माझी कोशिश चालू ठेवली आहे, त्यामुळे काळजी नाही आहे. तेव्हा मग आता सुप्रिया विचार करते की ठीक आहे, मग सगळं आता तू ठीक कर. इशू म्हणते की अगं बाराखेडेर, मी तुला विचारलंच नाही, तू मला कॉल केलास, नक्की का केला होतास, कशासाठी? तेव्हा मग आई म्हणते विचार करते मनात की हिला हिचंच टेन्शन कमी नाही आहे, आणि हिला जर मी अजून काही सांगितलं तर हिचं आणखी टेन्शन कशाला वाढवू मी? त्यापेक्षा हिला काही मी आता सांगतच नाही, राहू दे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं नाही इशू, मी असाच कॉल केला होता, सहजच केला होता, तुझी तब्येत वगैरे विचारायला, बस, बाकी काही नाही. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की ओके ठीक आहे आई, मी आता खीर बनवते आणि बघते पुढे काय करायचं ते. सुप्रिया म्हणते की हो, सगळी व्यवस्थित काळजी घे गं, अजिबात चिंता करू नकोस, सगळं होईल व्यवस्थित. ते दोघंजणही खरंच त्यांचं नातं खूप गोड आहे, त्यामुळे तू सांभाळून घे सगळं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो आई, माझा प्रयत्न तर तसाच आहे. आणि मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आई, मी ठेवते, आपण नंतर बोलूया, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. आणि त्यानंतर ईश्वरी आता विचार करते की नाही, काहीही झालं तरी आता या गोष्टी थांबवल्याच पाहिजेत. अर्णव सर आणि अंजलीताई यांचं नातं हे व्यवस्थित झालं पाहिजे. चलो इशू, काम पे लग जाओ, असं म्हणून ईश्वरी आता कामाला सुरुवात करते. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव यांचे प्रयत्न सुरू झालेले असतात. अर्णव येऊन अंजलीताईची माफी मागतो आणि ताईला माफी मागितल्यानंतर ती म्हणते की नाही चिंटू, अजिबात नाही, यावेळेला मी तुला खरंच माफ करू शकत नाही, कारण तू खूप दुखावला आहेस मला. किती झालं तरीही ती गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाही आहे. आता ईश्वरीला देखील काय करू ते काहीच कळत नसतं. त्यानंतर मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू सारखी बडबड करत मागे काय येते, तुझं सेक्शन तिकडे आहे ना, मग जा तिकडे बस आणि तिथे किती बडबडायचं तेवढं बडबड, इथे माझ्या बाजूला काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हो मला नाही जायचं तिथे, मला पण सगळ्यांसोबत जेवायचं आहे. मग अर्णव म्हणतो की जा जा आणि जेव ना मग. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, म्हणजे माझा नवरा जोपर्यंत जेवला नाही आहे तोपर्यंत मी कशी जेवायला जाणार ना, असं म्हटल्यावर आता अर्णव पुन्हा वैतागतो आणि ईश्वरी मात्र लाजत लाजत खाली बघत असते. त्यानंतर आता इथे या सगळ्या गोष्टी घडत असताना राकेश म्हणतो की आता या दोघा बहिणी भावांमधलं नातं इतकं कडू होईल ना की मी पुढे काय करतो तेच बघा. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मी अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये किती वाद लागत आहेत हे सगळं बघायला मी तयार आहे. तेवढ्यातच तिथून अंजलीच्या बाबतीत एक काहीतरी न्यूज घेऊन आकाश येतो आणि म्हणतो की दादा दी. तेव्हा काय झालं दिला, असं तो विचारतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा.